हॅलो नमस्कार, मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण सोलापूर फेमस पेंडपाला किंवा डाळ कांदा किंवा याला तुरीच्या डाळीचा डाळ कांदा असेही म्हणतात। ही डाळ मी 1 कप घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। याला पॉलिश केलेलं असतं, केमिकल लावलेलं असतं, त्यामुळे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ अशी चोळून धुवून घ्यायची आहे। जर तुमची अनपॉलिश डाळ असेल तर तिला एकच पाण्याने धुतली तरी चालेल। डाळ खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं असतं। ती आपल्या आहारात आठवड्यातून 2-3 वेळा असलीच पाहिजे। भातवरण केलं तर डाळीचं पोषण मिळतं, पण जर वरण भात नसेल तर डाळ कांदासुद्धा आपण करू शकतो। पचनाच्या समस्या दूर होण्यासाठी किंवा पचन नीट होण्यासाठी ह्या डाळीमध्ये फायबर जास्त असतं, त्यामुळे ती डाळ आपल्या आहारात असली पाहिजे। ह्या डाळीतून आपल्याला ऊर्जा पण मिळते आणि आपण उत्साही पण राहतो। इथे तुम्ही डाळ बघू शकता। आता ही स्वच्छ धुतल्या गेलेली आहे। आता ही आपण 1 तास अशीच भिजवत ठेवणार आहोत। तुम्ही अर्धा तास पण भिजवू शकता। आता इथे मी घाण्याचं तेल वापरलेलं आहे। तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता, पण घाण्याचं तेल खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं। इथे 2 ते 3 चमचे मी तेल घातले आणि फोडणीसाठी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला भरपूर असा कांदा घालायचा आहे, कारण आपण याला डाळ कांदाच करत आहोत। इथे मी 2 ते 3 कांदे अगदी बारीक चिरून घातलेले आहेत आणि कांदे आपल्याला छान तेलामध्ये सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत। डाळीमध्ये पोटॅशियम असते आणि त्याने रक्तातील साखर कमी होते। यात फॉलिक ॲसिड पण असतं, त्यामुळे ही डाळ गर्भवती महिलांना पण दररोज दिली जाते। दररोज आपण 1 वाटी तूर डाळ जरी आहारात असली तरी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ती चांगली असते। आता इथे कांदा भाजल्यानंतर मी यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आणि थोडासा कढीपत्ता पण घातलेला आहे। आता टोमॅटो लवकर शिजावा म्हणून आपण यामध्ये चवीपुरता जेवढं भाजीला मीठ लागते तेवढं मी इथे घालून घेतलेलं आहे। आता टोमॅटो भाजत आलेला आहे, त्यानंतर भाजीला रंग सुरेख यावा त्यासाठी पाव चमचा हळद घातली आणि 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि आपला साठवणुकीचा काळा मसाला असतो तो मी इथे घातला आहे। तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला पण वापरू शकता। आता त्यानंतर मी इथे अर्धा चमचा एस्वार मसाला घातलेला आहे। याला एसूर मसाला पण म्हणतात। याची रेसिपी आवश्यक असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जरूर देते। आणि थोडीशी कसुरी मेथी पण मी घातलेली आहे। एसूर मसाल्याने आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आणि चव पण छान लागते। म्हणजे डाळ कांदा जर तुम्ही थोडा रश्शाचा करत असाल तर पाणी एका बाजूला आणि डाळ एका बाजूला होतं, तर ती भाजी तशी न होता मिळून येण्यासाठी थोडासा एस्वार मसाला घातला की भाजीला दाटसरपणा छान येतो। आता इथे 1 कप डाळ होती तर मी 2 ते 2.5 कप पाणी घातलेलं आहे आणि याला अर्धवट झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण झाकण झाकू नका, नाहीतर त्याने आपला कट सगळा उडून जातो, म्हणजे तर्री निघून जाते। आता इथे अर्धवट झाकण ठेवून मी 5 मिनिटं डाळ शिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ अधूनमधून आपल्याला तळापासून ढवळून घ्यायची, नाहीतर डाळ खाली लागू शकते, म्हणजे ती करपू शकते। आता पुन्हा इथे थोड्या पाण्याची आवश्यकता होती म्हणून मी पाव कप पाणी घालून पुन्हा डाळ 5 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला 100% शिजवायची नाही आहे, बोटचेपी डाळ शिजवायची, म्हणजे अगदी गाळ नाही करायची आहे, म्हणजे ती चवीला छान लागते। आता इथे जरी तुम्हाला वर रस्सा दिसत असला तरी भाजी खालून लागण्याची शक्यता आहे, म्हणून मी पुन्हा हिला असं तळापासून ढवळून घेतलेलं आहे। आता इथे आपली डाळ शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता भाजीला रंगही अगदी सुरेख आला आहे आणि भाजीचा घमघमाट अगदी घरभर पसरलेला आहे। थँक यू।